किंवा आमचे मुस्लिम बांधव ईद साजरा करत असताना ते हॅपी ईद म्हणत नसतील, तर आपण हॅपी दिवाळी का म्हणायची? आता शुभेच्छा देताना आपण काय म्हणतो, हॅपी दिवाळी. अरे काय हॅपी दिवाळी, कशाला हॅपी दिवाळी? ख्रिसमसचा सण साजरा करताना ते जर हॅपी क्रिसमस म्हणत नसतील किंवा आमचे मुस्लिम बांधव ईद साजरा करत असताना ते हॅपी ईद म्हणत नसतील, तर आपण हॅपी दिवाळी का म्हणायची? म्हणजे कुठलंही अंधानुकरण करू नका. हे जर मेरी ख्रिसमस असं म्हणून जर शुभेच्छा देत असतील किंवा ईद मुबारक म्हणून जर शुभेच्छा देत असतील, तर मग आपण हॅपी दिवाळी का म्हणायचं? तर आपण एकमेकांना शुभेच्छा देताना आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा किंवा शुभ दीपावली किंवा आपल्याला हे संपूर्ण नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं, संस्काराचं, संस्कृतीचं, आरोग्याचं, धनाचं, धान्याचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, अशा शुभेच्छा द्या. शुद्ध मराठीत द्या, कारण आता आपल्या मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिलेला आहे. म्हणून जास्तीत जास्त मराठी शुद्ध असलेली आपली शुद्ध मराठी भाषा बोला. ज्ञानेश्वरी म्हणतात की अमृताते जिंकी पैजा, अशी आमची मायबोली. तर मग ह्या मायबोलीला आपण कशाला तिच्याकडे दुर्लक्ष करत होता किंवा तिला कशा पद्धतीनं आपण तिचा चुकीचा वापर त्याच्यात अनेक इंग्रजी शब्दांची भेसळ करून करता, तर असं करू नका.